अकोला शहरात घरकामासाठी ठेवलेल्या महिलेनेच घरातील लाखो रुपयांची रोकड चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रामदासपेठ पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून चोरीतील 5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उद्योग व्यवसायाशी संबंधित असलेले सिद्धार्थ रोहाटिया यांच्या घरी मागील काही महिन्यांपासून एक महिला घरकामासाठी येत होती। 21 मे रोजी रात्री व्यवसायातील सुमारे 7,87,000 रुपयांची नगदी रक्कम घरातील अलमारीमध्ये ठेवण्यात आली होती। मात्र 2 दिवसानंतर अलमारीतील संपूर्ण रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले। यानंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता घरकाम करणाऱ्या महिलेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या। त्यानंतर रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विशेष पथक तयार केले। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपी महिलेने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी चोरीतील 5 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलिसांच्या पथकाने केली आहे।